प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर भाजपतर्फे शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अमरावती शहरातील राजकमल चौकात शपथविधीचं लाईव्ह प्रसारणाचं आयोजन भाजपातर्फे करण्यात आलं होतं, तर नवाथे चौकात तुषार भारतीय मित्रमंडळातर्फे भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अतिशय सौभाग्याचा असा दिवस आहे। इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावा असा हा क्षण आहे। 60 वर्षानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे की तिसऱ्यांदा शपथ घेत आहे। गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात जी काही कामं झाली त्या कामामुळे केवळ देशातच नव्हे तर जगामध्ये भारताने उच्चांक गाठलेला आहे। देश हा विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे तिसरी अर्थव्यवस्था नरेंद्र मोदीच्या माध्यमातून भारत देश होणार आहे। तेव्हा नरेंद्र मोदीच्या सरकारचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आज या राजकमल चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण पदाधिकारी यामध्ये जल्लोष बनवला, आनंदोत्सव व्यक्त केलेला आहे की महाविकास आघाडी निवडून आल्यानंतर अमरावतीमध्ये अमरावतीकरांचा अपमान केला गेला। अत्यंत हीन संस्कृतीचं दर्शन हे विजयानंतर दाखवलं गेलं। अश्लील हावभाव, अश्लील नारे, शिवीगाळ, रस्त्याने लोकांच्या अंगावर ती पिवळी माती फेकणं यांनी अमरावतीकर दहशतीमध्ये होते आणि म्हणून तमाम अमरावतीकरांचा जीव घुसमट होता। आज त्यांनी मोदीजींसाठी गुलाल उधळून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे आणि अमरावतीकरांनी सांगितलं की अमरावतीची संस्कृती जर तुम्ही खराब करणार असाल, अमरावतीचं सांस्कृतिक वातावरण खराब करणार असाल तर अमरावतीकर एकजूट होऊन त्याला उत्तर देतील। हा मेसेज देखील आजच्या गुलाल उधळण्यातून दिलेला आहे। खऱ्या अर्थानं आज तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणारे विश्वगौरव भारतीय जनता पार्टीचे नरेंद्रजी मोदी हे काँग्रेसचे तर पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली। हा जो अद्वितीय सोहळा आहे, हा अलौकिक, अभूतपूर्व, अविस्मरणीय या सोहळ्याचे आम्ही सगळे अमरावतीकर जनता साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। आम्ही सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। 15-20 हजाराचा या ठिकाणी उपस्थित असलेला जनसमुदाय भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाला साथ देत या ठिकाणी उपस्थित राहिले आणि गुलालाची उधळण केली। खऱ्या अर्थानं हे एक अभूतपूर्व यश